सर्वप्रथम हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या सर्व हुतात्म्यांना प्रथम अभिवादन करून या ठिकाणी मी आपल्याला जे काही मला काही जे सुचलेलं आहे, जे समजलेलं आहे ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सहसचिव आदरणीय शिवाजी पाटील दांडगे सर, प्रमुख उपस्थित असलेले आमचे शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य संचालक आदरणीय औटी सर, आमचे सर्वांचे लाडके मुख्याध्यापक आदरणीय मेमाने सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका खोतकर मॅडम, त्यानंतर आमचे पर्यवेक्षक गायके सर, संस्थेचे संचालक आदरणीय कुलकर्णी सर आणि संस्थेचे प्रशासकीय कार्य पाहणारे आमचे मेटे सर आणि सर्व उपस्थित शिक्षक शिक्षिका पालक आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र मैत्रिणी, खरं तर आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। पहिल्यांदा एक मी तुम्हाला शेरच्या माध्यमातून सांगतो। निजाम की जंजीरों को तोड़ दिया, निजाम की जंजीरों को तोड़ दिया था, वीर भारत माता के खातिर लड़ा था हर शमशीर, वीर भारत माता के खातिर लड़ा था हर शमशीर, हैदराबाद धरती की गूंज जयघोष से वीरों की कुर्बानी ने लिखा नया नया अधीर। बोले मतलब याचा अर्थ असा आहे की भारताचा जो स्वातंत्र्य लढा होता तो स्वातंत्र्य लढा अहिंसेच्या मार्गाने होता आणि अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी चालवलेला होता। परंतु हैदराबादचा मुक्ती संग्राम जो आहे तो रक्तरंजित इतिहास आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। कारण या ठिकाणी 85% जनता ही हिंदू होती आणि निजामाची राजवट होती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये, आणि या निजामाच्या राजवटीमध्ये या हिंदूंवर अनेक प्रकारचा अन्याय अत्याचार चाललेला होता। आता ज्या ठिकाणी 85% हिंदू समाज होता आणि 15% ते रजाकार आणि मुस्लिम होते, पण अन्याय इतका प्रचंड प्रमाणात होता। कर्नाटकमध्ये बिदर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या गावकऱ्यांनी तिरंगा लावला आणि तिरंगा ध्वज फडकवला आपापल्या घरावर, आणि त्यावेळेस रजाकारांनी असं हे काढलेलं होतं, निजामाने फरमान काढलेलं होतं की आपण स्वातंत्र्य झालेलो नाही आहे, तिरंगा लावायचा नाही। आणि तिरंगा लावायचा नाही म्हटल्यानंतर त्यांना माहिती झाली की या गावामध्ये त्यांनी तिरंगा फडकावलेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये तिथे त्या रजाकारांनी त्यांचे पोलीस गेले आणि तिथल्या आया बहिणींना मारलं, तिथल्या लहान लहान मुलांना कापण्यात आलं कितीतरी। आणि त्यावेळेस भाऊराव पाटील हे बाहेर गावी गेलेले होते, भाऊराव पाटील जगलेत, परंतु अशा प्रकारची ही निजामशाही होती। निजामशाहीने भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, पण एक वर्ष 1 महिना 2 दिवसांनी आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम झाला। हा मराठवाडा मुक्ती संग्रामाला स्वातंत्र्य आज 17 सप्टेंबरला मिळालेला आहे। पण याचा जर आपण रक्तरंजित इतिहास पाहताना असं लक्षात येईल की ज्या वेळेस इथल्या रजाकारांनी इतका अन्याय चालवलेला होता की भाऊराव पाटील त्यावेळेस त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी एका घरामध्ये यांच्या हातून मरण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या घरालाच आग लावलेली होती, आणि घराला आग लावली आणि त्यामध्ये 7 लोक, भाऊराव पाटलाची पत्नी, 2 मुलं आणि त्यांच्या सोबत असलेले 3 असे एकंदरीत 7 लोक त्या ठिकाणी जागीच ठार झाले। म्हणजे अशा
कितीतरी लोकांच्या कत्तली करण्याचं काम या निजामाने केलेलं होतं. आणि ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांनी जाता जाता असं केलेलं होतं. माउंट टेबल नावाचे व्यक्ती होते आणि 565 जी संस्थानं होती त्यापैकी 562 संस्थानं ही भारतामध्ये स्वखुशीनं विलीन झाली. ही संस्थाने विलीन झाली. पण 3 संस्थानापैकी हैदराबाद संस्थानाला वाटत होतं की आपण पाकिस्तानमध्ये व्हावं किंवा एक निजामी राजवट म्हणून आपली स्वतःची असावी, असा त्यांचा विचार होता. परंतु त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलांना असं वाटलं की इतका मोठा जुलमी आणि शरीराचा जसा एक पोट हा अवयव आहे आणि पोटाला झालेला जसा कॅन्सर असतो त्या पद्धतीने जर का भारतामध्ये हैदराबाद संस्थान विलीन झालं नाही तर तो एक आपला कॅन्सर आहे आणि याला कायमचं उकडून फेकून दिलं पाहिजे, असा सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेचे गृहमंत्री यांनी निश्चय केलेला होता. आणि त्यावेळेचे पंतप्रधान बाहेर देशाच्या दौऱ्यावर होते आणि बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांनी चर्चा केली की आपण काय करायला पाहिजे. या अन्यायी सरकार आपण जर समजा सैनिकांनी जर हे केलं असतं तर ते एक आंतरराष्ट्रीय युद्ध झालं असतं. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना सल्ला दिला की तुम्हाला जर त्या ठिकाणी पोलीस ऍक्शनचा निर्णय घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी योग्य असं आंतरराष्ट्रीय स्तरावर काही जाणार पण नाही. आपण केलं सैनिकाच्याच माध्यमातून, पण त्याला नाव दिलं 13 सप्टेंबरला. त्यावेळेस 13 सप्टेंबर 1948 ला आपण 13 सप्टेंबर 1948 ला पोलीस ऍक्शनचा कार्यक्रम घेतला. ऑपरेशन पोलो सुद्धा त्याला म्हणतात. आणि अवघ्या 5 दिवसामध्ये निजामाने शरणागती पत्कारली आणि तो पडून गेला म्हणजे. आणि भारतामध्ये आपण विलीन झालो. आज भारतामध्ये विलीन झालो. हे आपण या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना, या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांचं स्मरण करून आपण हा उत्सव साजरा केला. कारण त्यांनी इतकं बलिदान दिलं. कितीतरी घरांची राख रांगोळी झाली. त्यामध्ये आपल्या गोविंदभाई श्राफ असतील किंवा अनेकांनी आपल्या मराठवाड्याचे सुद्धा शेडकेबाई असतील, अनेकांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतलेली होती. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्या देशाच्या अखंडतेत खऱ्या अर्थाने हा आपला विजय म्हणजे लोकशाहीचा विजय होता, आपल्या अखंडतेचा विजय होता. आणि आज आपल्याला हा जो विजय मिळवलेला आहे तर आज आपण लोकशाहीची मूल्य आपण आपल्यामध्ये जोपासली पाहिजे. समाजातील अन्याय ज्या ज्या ठिकाणी होत असेल त्या अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठला पाहिजे. कारण अन्यायी प्रवृत्ती वाढली तर अशाच प्रकारची निजामशाही आपल्या याच्यामध्ये निर्माण होत असते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अत्याचाराविरुद्ध हा जो लढा होता तो सामान्य माणसाचा लढा होता. आणि तो जो आजचं जे स्वातंत्र्य आहे हे रक्तरंजित स्वातंत्र्य जे आहे हे खऱ्या अर्थाने हे सामान्य माणसाचा विजय होता. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. इस्लामाचा जो रक्षक होता, जुनानगड, काश्मीर आणि हैदराबादचा जेव्हा विचार करताना हैदराबाद हे संस्थान इस्बादून नावाचा एक व्यक्ती होता आणि तो फार अन्यायकारी होता आणि त्यानेच भाऊराव पाटलांना जिवंत जाळलेलं होतं. परभणीमध्ये सुद्धा वसमत तालुक्यामध्ये अनेक गावं उद्ध्वस्त केलेली होती. अशा या सर्वांच्या जाचातून आपण आज मुक्त झालेले आहोत, मुक्त झालो आहोत याचा आपण आनंद घेतला पाहिजे. आनंद घेत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या सैनिकांनी, ज्या ज्या शेतकऱ्याचा हा उठाव होता, हा कष्टकऱ्याचा होता, हा विद्यार्थ्यांचा होता, संघर्ष होता आणि या सर्वांच्या संघर्षातून आपल्याला हा विजय प्राप्त झालेला आहे. आणि आपण भारत मातेच्या चरणी आपण आता विलीन झालेले आहोत. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण भारत मातेसाठी, आपण स्वतःसाठी तर जगलोच पाहिजे, आपण
स्वतःचा विकास, तुमचा सर्वांचा विकास हा देशाचा विकास असतो. आपल्या प्रत्येकाचा विकास शेवटी देशाचा विकास असतो. पण आपल्या देशाविषयी जेव्हा प्रश्न येतील त्यावेळेस मात्र देशाशी आपण गद्दारी करता कामा नये. देशाचा प्रश्न येत असेल तर परत पहिल्यांदा मी भारतीय आहे आणि भारतीय हा संकल्प आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. परत या ठिकाणी आपल्याला सर बोलणारच आहेत, अध्यक्षीय भाषण देणार आहेत. आज हा जो संघर्षाचा इतिहास आहे तो मी आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला या संघर्षातून जो विजय मिळवलेला आहे, एकजूट असेल तर निश्चित विजय प्राप्त होत असतो. म्हणून आपण भारतासाठी आपण कायमस्वरूपी एकजूट असलं पाहिजे, हाच विचार यातून आपल्याला घ्यायचा आहे. शौर्य और बलिदान की ऐसी कथा अपार, वीरों ने रचा था इतिहास बार बार. 17 सितंबर को नमन करे उन वीरों को जिन्होंने दिलाया हमें स्वराज का उपहार. या ठिकाणी आपल्याला तसं याचा इतिहास खूप मोठा आहे. आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या इतिहासावर अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत. आपण त्या जर वाचल्या तर आपल्याला निश्चित या कसा रक्तरंजित इतिहास आहे हे आपल्याला लक्षात येईल. सरदार वल्लभभाई पटेलांनी या देशाला एक करण्यासाठी सर्व संस्थांनीही भारतामध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला आणि आपण सगळे विलीन झालो. आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा योग्य आपण उपभोग घेतला पाहिजे. उपभोग घेताना आपण आपल्या देशाला कुठेही कलंक लागणार नाही, एक चांगला नागरिक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काहीच बनता आलं नाही तर आपण एक चांगला नागरिक बनलं पाहिजे. महान पुरुष जे होऊन गेले त्यांचा स्पर्श जरी झाला तरी इतिहासात अशा नोंदी आहेत. ते आता उदाहरण मी तुम्हाला देत नाही वेळेच्या अभावी, पण इतिहासामध्ये ज्या महान पुरुषाचे स्पर्श झाले त्यांचं आयुष्य बदलून गेलं तर त्यांचेच आपण पाईक आहोत. ते आपले त्यांचा आपण या ठिकाणी आपण आदर्श घेतला तर निश्चितपणे आपली प्रगती होईल. आज भारताची प्रगती एक महासत्ता म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे आणि आपण महासत्तेकडे वाटचाल करत आहोत. हे आपलं सौभाग्य आहे. सर्वांचं कल्याण झालं पाहिजे यासाठी आपण सामूहिक प्रयत्न केला पाहिजे. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.